आज 10 डिसेंबर 2020. शाळा अनुदान प्रस्ताव फक्त कार्यालय स्तरावर तातडीने तपासणार या संदर्भात प्राथमिक माहिती समोर येत आहे. आज महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांची शिक्षण मंत्री महोदया प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांच्या समवेत मीटिंग झालेली होती आणि या मीटिंगमध्ये विविध प्रामुख्याने मुद्दे जे आहेत, जसे की जुनी पेन्शन योजना असेल, MBSC असेल, त्याचसोबत वेतन अनुदानाचा प्रश्न असेल, यावरती देखील अघोषितचा प्रश्न असेल, यांच्यावरती बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेली होती. परंतु मुख्य जे विषय होते ते जुनी पेन्शन योजनेचा विषय होता. वेतन अनुदानाच्या प्रश्नावरती फार कमी काळ बैठक जी आहे ती झालेली होती. तर यामध्ये जुन्या पेन्शन योजनेचा जी अधिसूचना करण्यात आलेली होती, की ज्यामुळे जे 1 नोव्हेंबर 2005 पासून आधीचे किंवा त्यानंतरचे जे काही शिक्षक आहे, तर या 1 नोव्हेंबर 2005 पर्यंत अनुदानित, विनाअनुदानित जे शिक्षक आहे त्यांना वेतनासोबतच जुनी पेन्शन मिळण्याचा मार्ग बंद झालेला होता आणि त्याच्यामुळे ती जी अधिसूचना होती, ती अधिसूचना रद्द करण्याचं शिक्षण मंत्री यांनी आश्वासन दिलेलं आहे. आता लबाडाचं निमंत्रण हे खरं केव्हा मानायचं, जेव्हा जेवण होईल त्याच वेळेस ते खरं मानायचं असतं. तर आज सर्व शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्यानंतर जी काही मंत्रिमंडळ बैठक असेल, त्या मंत्रिमंडळ बैठकीपुढे प्रस्ताव तयार करून पाठवला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. आता प्रस्ताव कधी तयार होतो हाही प्रश्न गुलदस्त्यात आहे. परंतु हे होत असताना ज्या शिक्षकांना आधी पहिल्यापासून पगार मिळत आहे, त्यांच्या प्रश्नाऐवजी सर्वात महत्त्वाचा जो आता ज्वलंत प्रश्न, ज्या शिक्षकांना महाराष्ट्रात 20 वर्षापासून पगार मिळत नाही, अशा शिक्षकांचा पहिला प्रश्न मार्गी लावायचा. तर ते सोडून ज्या शिक्षकांना भरपूर गडगट्ट पगार आहे, अशा शिक्षकांना अधिसूचना किंवा जुनी पेन्शन योजनेकरिता जे शिक्षक आमदार, पदवीधर आमदार जे नव्याने निवडून आलेले आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यामुळं नेमकी कोणाचे प्रश्न प्राधान्याने सोडवले पाहिजे हे देखील प्रश्नचिन्ह यावेळी उपस्थित होत होता. परंतु इतरांचे देखील कामं झाले पाहिजे असं सर्वसामान्य शिक्षकांना सर्वांनाच वाटत असतं. परंतु प्रामुख्याने जे वेतन अनुदानाचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लागावा असं कुठंतरी सर्व शिक्षकांना हे वाटत होतं. तर त्यावेळेस या बैठकीमध्ये जी चर्चा झालेली होती, तर या चर्चेमध्ये विविध जे शिक्षक आमदार, पदवीधर आमदार आहे यांच्याकडून देखील प्रश्न विचारण्यात आलेले होते. वेतन अनुदानाच्या प्रश्नी ज्या तपासणीचा घाट सरकारने घातलेला आहे, महाविकास आघाडीने तपासणीचा घाट घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे राजकारण कशा पद्धतीने हे खेळलं जात आहे याच्यामधून हे देखील पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभेची जे चर्चासत्र आहे, त्या चर्चासत्राचं सर्व लाईव्ह फुटेज अजून देखील YouTubeवरती उपस्थित असेल. त्यावेळेस उपमुख्यमंत्री आणि जे माजी मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस भाजप यांच्यामध्ये जो युक्तिवाद झालेला होता, या युक्तिवादामध्ये आत्ताचे विरोधी पक्षनेते म्हणजे देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री यांनी आत्ताचे जे उपमुख्यमंत्री आहे अजितदादा पवार यांना प्रश्न विचारलेला होता, की ज्या तपासण्या आता आहे, या तपासण्यांसंदर्भात त्यांनी प्रश्न विचारलेला होता. वेतन अनुदान देताना ज्या तपासण्या आहेत त्या संदर्भात प्रश्न विचारलेला होता आणि त्या प्रश्नाला उत्तर देत असताना सध्याचे जे उपमुख्यमंत्री आहे अजितदादा पवार यांनी सांगितलेलं होतं सभागृहामध्ये, की आपल्या काळामध्ये म्हणजेच भाजप सरकारच्या काळामध्ये, देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये ही अट आणि शर्ती ज्या आहेत त्या 13 सप्टेंबर 2019च्या शासन निर्णयामध्ये आपणच त्याची तरतूद केलेली आहे. आपल्याला काहीतरी डाऊट आला असेल, आपल्याला काहीतरी वाटलं असेल, त्याच्यामुळेच आपण ही 10% रँडम तपासणी जी आहे ती अर्थ खात्यामार्फत करण्याचं ठरवलेलं असेल आणि त्याच्यामुळेच आपण हा मुद्दा जो आहे, ही अट या शासन निर्णयामध्ये घातली आहे. त्याच पद्धतीने आम्हाला देखील काही माहिती ही आहे आणि त्याच्यामुळं ही तपासणी जी आहे ती केली जात आहे. याच्यामध्ये काही शाळांविषयी जी संदिग्धता वाटत होती, त्याविषयी ही तपासणी जी आहे ती करण्यात आलेली होती. हे खुद्द जे आत्ताचे उपमुख्यमंत्री आहे यांनी जे विधानसभेचं कामकाज चालू होतं अधिवेशनाच्या दरम्यान हे बोललेलं होतं आणि त्याचं YouTubeवरती याचं लाईव्ह फुटेज देखील उपलब्ध आहे. आणि एकीकडे दादांनी सांगितलं का तपासणी जी आहे त्याचं समर्थन हे एका पद्धतीने सभागृहामध्ये केलेलं होतं
आणि काही दिवसांपूर्वी काही अपक्ष शिक्षक आमदार असतील, पदवीधर आमदार असतील, नवनिर्वाचित शिक्षक आमदार, पदवीधर आमदार हे उत्साहाने उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्याकरिता गेलेले होते वेतन अनुदानाच्या प्रश्नी. आणि त्यावेळेस दादांनी सांगितलेलं होतं, म्हणजे जी तपासणी आहे, जी आता अर्थ खात्याकडून शिक्षण खात्याकडे गेलेली आहे, तर ती तपासणी गेल्यानंतरचं जे स्टेटमेंट होतं ते मात्र आता बदललेलं पाहायला मिळालेलं आहे. पहिलं अर्थ खात्याकडे तपासणी होती, त्यावेळेस त्या त्या तपासणीकरिता सभागृहामध्ये याला पाठिंबा असलेलं वाक्य जे आहे, स्टेटमेंट हे देण्यात येत होतं. परंतु आता राष्ट्रवादीकडं म्हणजे अर्थ खात्याकडे ही तपासणी राहिलेली नाही आहे. ती तपासणी काँग्रेसच्या शिक्षण विभागाकडे गेलेली आहे. तेव्हा मात्र आता वेगळे स्वर जे आहे ते पाहायला मिळत आहे. आता स्वतः उपमुख्यमंत्री दादांकडे जेव्हा हे सर्व शिक्षक आमदार, पदवीधर आमदार गेलेले होते, तर त्यावेळेस दादांनी सांगितलं की ही जी तपासणी आहे ही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याविषयी कुठलीही चर्चा झालेली नव्हती आणि ही तपासणी अधिकाऱ्यांनी स्वतःहून लावलेली आहे आणि ही तपासणी रद्द करण्यासंदर्भात स्वतः दादांनी या सर्व शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांना आश्वासन दिलेलं आहे एवढ्यात काही दिवसांमध्ये. आणि त्याची सर्व माहिती जी आहे वेगवेगळ्या शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांनी जाहीर प्रसिद्धी पत्रकामार्फत सर्व शिक्षकांपर्यंत ही माहिती पोच केली. म्हणजे याचा अर्थ काय? अर्थ खात्याकडे तपासणी होती तेव्हा तपासणीला पाठिंबा आणि काँग्रेसकडं जे खातं आहे शिक्षण खातं, त्यांच्याकडे तपासणी गेल्यानंतर त्याला अधिसूचना रद्द किंवा तपासणी रद्द करण्याची भाषा, असे 2 वक्तव्य जे आहे ते समोर आलेले उपमुख्यमंत्र्यांकडून पाहायला मिळतात. तर याचं कारण जर आपण शोधलं तर याचं कारण काही दिवसांपूर्वीच जे महाविकास आघाडीचे औरंगाबाद येथील जे शिक्षक आमदार, पदवीधर आमदार त्यांनी देखील एक जाहीर पत्रक प्रसिद्ध केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला होता, तपासणीमधून आर्थिक देवाण-घेवाण होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळं अशी तपासणी जी आहे ती रद्द करण्यात यावी. थोडक्यात काय, तर तपासणी याचा अर्थ अप्रत्यक्षपणे आर्थिक देवाण-घेवाण आहे की काय? असा प्रश्न सर्वसामान्य शिक्षक, स्वतः महाविकास आघाडीचे जे पदवीधर आमदार आहे औरंगाबादचे, यांनी देखील याविषयी जाहीर पत्रक काढून केलेली होती आणि त्याच्यामुळं ही तपासणी म्हणजे आर्थिक देवाण-घेवाणच आहे की काय? असा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडलेला होता. त्याच्यानंतर आता ही तपासणी तर शिक्षकांनी सर्व कागदपत्र, महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी कागदपत्र जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालय या ठिकाणी जमा केलेले होते. त्याच्यानंतर काल परत एक पत्र पडलं की हे जे आहे तपासणीसाठी कागदपत्र शिक्षकांकडे न मागता हे कागदपत्र शिक्षणाधिकारी कार्यालय जे आहे जिल्हा परिषदेमधील त्यांनी त्यांच्या कार्यालयाकडे ज्या कागदपत्र असणार आहे याआधी केलेल्या मूल्यांकनाचे, त्या मूल्यांकनाच्या कागदपत्रांवरतीच सर्व तपासणी जी आहे, मंत्रालयातून जी 4 सदस्यीय समिती स्थापन झालेली आहे तपासणी करण्याची, ती या कार्यालयात जाऊन डेप्युटी डायरेक्टर असेल, आयुक्त कार्यालय असेल, या स्तरावरती जाऊन हे जे शिक्षणाधिकारी स्तरावरील कागदपत्रे डेप्युटी डायरेक्टर किंवा आयुक्त स्तरावरती मागून घेऊन त्याची रँडम तपासणी जी आहे ती करणार आहे आणि अत्यंत तातडीने ही तपासणी होणार आहे असं देखील सांगितलेलं आहे. तपासणी झाल्यानंतर यावेळी सांगण्यात आलेलं आहे की जी पुरवणी मागणी आहे ती देखील त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे, अशी माहिती ही समोर येत आहे. त्याच्यामुळं अंदाज जो आहे पुरवणी मागणीचा किती खर्च येऊ शकतो याचा पुरवणी मागणीमध्ये उल्लेख केलेला असावा अशी माहिती समोर येत आहे. आणि त्याचसोबतच आज सांगण्यात आलेलं आहे की ज्या अघोषित शाळा पुणे स्तरावरती आहे त्यांचे प्रस्ताव देखील लवकरात लवकर मंत्रालय स्तरावरती मागून त्या शाळा अनुदानासाठी घोषित करून हेही जे आता 20% आणि 40%च्या ज्या शाळा आहे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या सर्वांनाच मग त्यामध्ये अघोषित आणि घोषित या सर्वांना अनुदानासह एकत्रित सर्व तरतूद जी आहे ती केली जाणार आहे पगाराची.
तर अशा पद्धतीने आज एकंदरीत माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. तर शाळा अनुदानाचा प्रस्ताव फक्त कार्यालय स्तरावरती तपासणार आहे. कोणत्याही शाळेकडून अतिरिक्त माहिती जी आहे ती मागवू नये, असं देखील पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजे एकीकडं सर्व शाळांनी माहिती आता जमा केली आणि त्याच्यानंतर आता पत्र काढलंय का शाळांनी माहिती जमा करायची काही गरज नाही. याचा अर्थ काय? तर काम तर करायचं आणि नंतर परत म्हणजे जखमेवरती मीठ चोळल्यासारखंच जे काम आहे ते याच्यात नियोजनाचा अभाव देखील, समन्वयाचा अभाव देखील पाहायला मिळत आहे. तर एकंदरीतच आता ज्या काही शाळा राहिलेल्या असतील त्यांनी माहिती न देता ती माहिती जी आहे ती शिक्षणाधिकारी स्तरावरूनच तपासली जाईल असं एकंदरीत सांगण्यात येतंय. परंतु याच्यामध्ये काय होऊ शकतं, शिक्षणाधिकारी स्तरावरती सर्व माहिती उपलब्ध असेलच याची खात्री नाहीये. त्याच्यामुळे उलट विलंब जो आहे तो या पत्रामुळे होऊ शकतो. काही शाळा ज्या आहे त्या अनुदानापासून किंवा त्यांचे प्रस्ताव लवकर जर जमा झाले नाही, कार्यालयात देखील जर त्या ठिकाणी प्रस्ताव नसतील, तर अशा शाळा अनुदानापासून वंचित राहू शकतात किंवा तपासणी संदर्भात त्याच्यामध्ये विलंब जो आहे तो होऊ शकतो. त्याच्यामुळं उलट शिक्षकांनी या तपासणीस लवकरात लवकर सहकार्य करून ही जी माहिती आहे लवकरात लवकर जमा करून हे तपासणीचं जे भूत आहे ते पुन्हा सरकारकडेच पाठवावं असं सर्वसामान्य शिक्षकांना वाटतंय. कारण तपासणीचे जे कागदपत्र आहे महाराष्ट्रातील बऱ्याच विभागांमधील तपासणी पूर्ण देखील झालेली आहे. काहींनी कागदपत्र देखील जमा केलेलं आहे. त्याच्यामुळं उलट सर्वांनी या तपासणीला सहकार्य करून लवकरात लवकर कागदपत्र जमा करावीत आणि तपासणीचं जे भूत सरकारने घातलेलं होतं, सर्व शाळा खऱ्या आहे, हा तरी मेसेज एक त्याचा गेला पाहिजे. जो डाग जो आहे, काही शाळा खोट्या आहे, हा जो डाग मंत्रालयातील ज्या महिला अधिकाऱ्यांनी लावलेला होता, तो पुसण्याचं काम जे आहे ते आता शिक्षकांच्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर माहिती जी आहे ती जमा करावी शिक्षकांनी, असं देखील काही शिक्षकांना वाटत आहे. पत्रामध्ये जरी उल्लेख केलेला आहे का शाळांनी माहिती जमा करायची काही आवश्यकता नाही आहे. परंतु आता वेगवेगळ्या शिक्षणाधिकारी जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने माहिती जी आहे ते मागवत आहे. तर आता नेमकी येत्या काळामध्ये काय होणार? सर्व शिक्षक जे आहे ते तपासणीला सहकार्य करत आहे आणि त्याच्यामुळे ही जर तपासणीची प्रक्रिया लवकर पार पडली तर अनुदानाचा मार्ग जो आहे तो लवकर मोकळा होऊ शकतो.